नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आरोप होऊ लागल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपलं पद सोडावं लागलं. मात्र असं असलं तरी रुपाली चाकणकर यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. माझ्यासोबत रुपाली पाटील ठोंबरे आहेत, त्या त्याच पक्षाच्या आहेत ज्या पक्षातून रुपाली चाकणकर या येत आहेत. तुम्ही परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि रुपाली चाकणकर यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत. एक लक्षात घ्या, रुपाली चाकणकर यांचा त्या गुन्ह्यामध्ये हस्तक्षेप पुराव्यानिशी दिसतोय. त्यांचा या संगत मतामध्ये फार महत्वाचा रोल आहे. कायद्यामध्ये या संविधाना पदावर बसून त्यांनी सातत्याने बोंधू बाबाला मदत करताना दिसलेले आहेत. याचाच अर्थ की त्यांना ज्ञान प्राप्त असताना सुद्धा त्यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न संविधान पदावर ज्यांना ती महिलांच्या रक्षणाची जबाबदारी होती तिथे त्यांनी त्या महिलांचं शोषण करण्यासाठी बोंधू बाबाला संपूर्ण व्यासपीठ पाठबळ दिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असताना पत्रकाराला धमकवलं, पोलिसांवर दबाव आणला. या गोष्टी तुमच्याकडे जो एक पत्र काय दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, त्याच्यामध्ये त्यांनी सेक्स रॅकेटचा सूत्रधार असा उल्लेख केलेला आहे. त्या अनुषंगाने काय सांगा? एक लक्षात घ्या, तुम्ही बघितलं तर 250 व्हिडिओ आहेत. तुम्ही बघितलेत त्या व्हिडिओ? 2 व्हिडिओमध्येच कळतं की किती घाण व्हिडिओ आहेत. तो बोंधू बाबा किती त्या महिलेला मूत्रामध्ये बेशुद्धीचं औषध पाडून कशा पद्धतीने त्या शरीराचे लचके तोडतोय. त्या महिलेला का कळत नाहीये? कारण का ती बेशुद्धीमध्ये आहे. याचं लायसन कुणी दिलं? तर चाकणकरबाईंनी दिलं. चाकणकरबाईंना माहित होतं? तर हो, माहित होतं. तरी सुद्धा त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला. याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. म्हणूनच हे फार मोठं सेक्स रॅकेट आहे. बोंधू बाबा काय करतोय? या देवाची भीती दाखवतोय, ज्योतिषाची भीती दाखवतोय आणि त्यांच्यावर अत्याचार अन्याय करतोय. आता 250 आता हा आकडा कितीकडे जाईल व्हिडिओचा तो आपल्याला पुढे आल्यावर कळणारच आहे. जर हा 1000च्या ह्याच्यामध्ये गेला तर 1000 महिलांचं लैंगिक शोषण सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला? भयान हे फार घाण आहे. प्रत्येक परिवारातील घरातले विचार करत असतील की माझी बायको, माझी बहीण तिथं दर्शनाला गेली, तिच्यासोबत तर काही असं झालं नाही ना. आणि अनेक महिला घाबरलेल्या असतील. कसं असतं, ही तक्रार समोर येणं, या सगळ्या गोष्टी होणं, त्याच्यामुळे महिला भयभीत होते. आता तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. जर माझ्यावर झालेला अत्याचार माझ्या घरात कळला तर तिच्या घरातले तिला स्वीकारतात, नाही स्वीकारतात. फार फार संवेदनशील पैलू याच्यामध्ये आहेत. परंतु मला त्या भगिनींना विनंती करायची, अजिबात घाबरू नका. तुमच्यावर जर असा अन्याय अत्याचार झाला असेल तर निर्भयपणे पुढे या. तुमचं नाव कायद्याने डिस्क्लोज करू शकत नाही, तुमची आयडेंटिटी कोणी डिस्क्लोज करू शकत नाही, परंतु तुम्ही या नराधमाला, याच्या या नीच वृत्तीला जर आपल्याला ठेचायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट SITच्या तेजस्विनी चौकशीसाठी समोर या. तर अजून एक प्रश्न, खर तर तुम्ही आरोप करताय किंवा पहिल्या दिवसापासून या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करण्यात यावं, मात्र अजून तरी अद्याप असं काही दिसत नाहीये. रुपाली चाकणकर अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी आहेत. इतकंच नाही तर त्या स्वतः महाराष्ट्र दौरा देखील करणार आहेत, असं अशा काही बातम्या आहेत. मी पुन्हा सांगते, मी आरोप नाही करत आहे. त्यांनी ज्या गुन्ह्यामध्ये त्यांचा जो सहभाग आहे, कटकारस्थान आहे, कायद्यानुसार सेक्शन 120(ब) नुसार त्यांना अटक झाली पाहिजे. आता तुम्ही प्रश्न केलात की त्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षावर आहे, त्याचा राजीनामा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी घेतीलच. परंतु त्यांनी जे काही प्रदेशाध्यक्ष म्हणून दौरा काढण्याच्या ज्या काही वर्गण्या केलेल्या आहेत, कुठलीही महिला पक्षातली त्या अशा बाईसोबत दौऱ्यावर जाईल का? उलट ही महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिल्यानंतर राज्यातील पक्षातील महिला पक्षापासून लांब जातील, त्याच्यात राजीनामा देतील. जर 2 दिवस, आता समजा अजून 2 दिवसांनी त्या जर प्रदेशाध्यक्ष पदावर राहिल्यात तर मी स्वतः रुपाली पाटील ठोंबरे पक्षाचा राजीनामा देईल. कारण का अशा घाणेरड्या वृत्तीसोबत, अशा गुन्हेगाराच्या वृत्तीसोबत आम्ही काम करू शकत नाही. आम्हाला समाजात
स्वाभिमानाने सुरक्षित फिरायचं आहे. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी त्यांचा राजीनामा घेतील ओके. याची आम्हाला खात्री आहे. अजून तुम्ही या संपूर्ण प्रकरणात कोर्टात याचिका दाखल करणार आहात असं देखील सांगितलं. ते कुठल्या अनुषंगाने करणार आहात आणि कशासाठी? SIT तपास करत आहे. SITने चाकणकरांना तातडीने अटक केली पाहिजे ही आमची मागणी आहे. जर त्यांनी अटक करण्यासाठी दिरंगाई केली तर मी हायकोर्टामध्ये चाकणकर असेल, चाकणकर सोबत इतर जे त्यांचे आहेत लोक, त्यांचा सहभाग त्या गुन्ह्याशी आहे. ओके. पैसे त्यांना पुरवलेले असतील, त्या भोंदू बाबाला वाचवलं असेल. एक लक्षात घ्या, भोंदू बाबा हा जो काही महिलांचं शोषण करत होता याची कल्पना, याचं ज्ञान चाकणकरांना होतं. म्हणूनच चाकणकर त्या खराताचा ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करा म्हणून पोलिसांना फोन करत होत्या. ओके. हे बरोबर आहे का नाहीये? का त्यांना माहिती नव्हतं? वर्षभरापूर्वी झालं असेल. मग त्यांना ज्ञान होतं त्याचं. त्यांनी त्या गुन्हेगारीला प्रवृत्तीला बढावा दिला. आणि कधी बढावा दिला? महिला आयोगाच्या पदावर बसून दिल्या. त्या जर महिला आयोगाच्या पदावर नसत्या तर आतापर्यंत त्यांना कधीच आरोपी केलं असतं. साधारण वर्षभरापूर्वीच प्रकरण उघडकीस आलं असतं. आणि अनेक महिला वाचल्या असत्या. ओके. तर या प्रकरणात आणखी एक आरोप होते. पुण्यातील एक सामाजिक कार्यकर्त्या महिलासोबत त्यातील काही पीडित महिला ज्या आहेत ते पुरावे घेऊन त्यांच्याकडे आल्या होत्या. मात्र हे प्रकरण तेव्हा पुढे आलं नाही, काही सेटलमेंट झाली असा देखील आरोप होतो. याच्याविषयी काही माहिती आहे का? या सामाजिक कार्यकर्त्या महिला कोण आहेत? हा प्रकार घडलेला आहे, SITच्या तपासात आलेला आहे. ज्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना त्या 2 जणांनी महिलांवर अत्याचार होतो म्हणून ते व्हिडिओ दिलेले होते, परंतु त्याच्यावर त्यांच्या तडजोड झालेली आहे आणि ती तडजोड सुद्धा SITच्या तपासात उघड झाली. कोण आहेत या सामाजिक कार्यकर्त्या महिला? कोण आहेत? काही माहिती? तृप्ती देसाईंचं नाव समोर येत आहे की त्या तृप्ती देसाई आहेत आणि त्यांच्याकडे ते गेल्यानंतर त्यांनी ती तडजोड केली. काय झाली नेमकी तडजोड? काय झाली? म्हणजे कुठल्या महिला आल्या होत्या? कारण महिला नव्हत्या आले, 2 जण व्यक्ती आले होते ते व्हिडिओ घेऊन की हा भोंदू बाबा अशा पद्धतीने करतो, अशी तडजोड. आणि त्याच्यावर महिलांना न्याय मिळण्यासाठी ती तडजोड करण्यात आली. तडजोड नेमकी कुणासोबत केली? याच्यासाठी काही आर्थिक देवाणघेवाण झाली? चाकणकरांसोबत त्यांची तडजोड करण्यात आली. आता चाकणकरांनी का तडजोड केली हे परत तुमच्या समोर आहे. पण काय याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण काय हो, आर्थिक देवाणघेवाण झाली? काही माहिती आहे? काहीतरी कोटीच्या स्वरूपात झालेली येईल समोर. ओके. तर या संपूर्ण प्रकरणात आता तुमची पुढची मागणी काय असणार आहे? कारण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात, अजूनही त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. रुपाली चाकणकर महत्वाच्या पदावर आहेत आणि त्यांच्यावर अजूनही तुम्ही सातत्यानं गंभीर आरोप करत असताना पक्षातील वरिष्ठ नेते या संपूर्ण प्रकरणाकडे अजूनही गांभीर्यानं पाहत नाहीत असं वाटतंय का? नाही, पक्षातले प्रमुख याच्याकडे गंभीरतेने पाहत आहे. मुळामध्ये हा पक्षाचा विषय नाहीये, लक्षात घ्या. हे जे काही आरोप आहेत हे पुराव्यानिशी तपासून या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि वरिष्ठ म्हणजे माननीय सुनेत्रा वहिनी असतील, वरिष्ठ असतील, याच्यात गांभीर्याने त्याची दखलही घेतील. त्याच्यामुळे याला पक्षिक वगैरे तुम्ही अजिबात हे देऊ नका. याच्यामध्ये चाकणकरांनी जे काही कृत्य केलंय, जो गुन्हा केलाय, त्यांना तातडीने अटक होणं गरजेचं आहे. तर या प्रकरणात अजून एक आरोप केला जातोय. कॅप्टन अशोक खरात जो भोंदू बाबा असं म्हटलं जातं, त्याच्यासोबत फक्त रुपाली चाकणकर यांचेच फोटो नाहीयेत, तर अनेक म्हणजे जवळपास सर्वच पक्षीय नेत्यांचे फोटो आहेत. असं असताना फक्त रुपाली चाकणकर यांनाच टार्गेट का केलं जातं, इतरांचा नाव का घेतलं जात नाही, असा देखील एक आरोप केला जातो. फोटोमध्ये जे आहेत त्यांचा हस्तक्षेप किंवा त्यांचा सहभाग काय आहे तो त्यांच्यावर टार्गेट म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो झालाय, केसरकरांचा झालाय आणि मला वाटतं विखे पाटलांचा. ते ट्रस्टी आहेत का? ते त्या संविधान पदावर महिला आयोगावर आहेत का? त्यांनी त्या भोंदू बाबाचे पाय धुतलेले आहेत का? त्यांनी त्या भोंदू बाबाला छत्री दिलेली आहे का? त्यांनी त्या भोंदू बाबाला पाणी मिळावं म्हणून पत्र दिलं आहे का? तुम्ही महिला आहे म्हणून सॉफ्ट टार्गेट जेव्हा घेता, तुम्ही संविधान पदावर असून जे कृत्य केलंय ते कायम करणार आहे. तुम्हाला जर या घटनेचं कंपॅरिझन करायचं असेल तर ज्या सेलिब्रिटी आलेल्या आहेत, समजा त्याच्यात रुपाली पाटीलचा फोटो असता तर रुपाली पाटीलनी भोंदू बाबाला काय मदत केली ते तपासा आणि मग कारवाई होणार ना. नुसता फोटो आहे, माझा फोटो आहे म्हणून तुम्ही नाही कारवाई करू शकत, तुमचा फोटो आहे म्हणून नाही कारवाई करू शकत. परंतु तुम्ही जर त्यांना काही महिला आणून दिल्या, त्यांचा जो व्हिडिओ तुम्हाला